युवकांनी संवैधानिक साक्षर होणे काळाची गरज, डॉक्टर अनिल बनसोड. रिसोड प्रतिनिधी उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात लोकशाही मुले विषयावर कार्यशाळा संपन्न. भारतीय संविधानाने आपल्याला केवळ नागरिक म्हणून अधिकारच दिले नाहीत, तर एक प्रगल्भ आणि सुसंस्कृत जीवनपद्धती बहाल केली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे लोकशाहीचे 4 मुख्य स्तंभ असून या मूल्यांची जोपासना करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आर्य कॉलेज, वाशिम येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अनिल बनसोड यांनी केले. स्थानिक काशीबाई मगनलालजी बगडिया बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था रिसोडद्वारे संचलित उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड येथे संविधान जाणीव जागृती मोहिमेअंतर्गत भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्घाटन सदर कार्यशाळा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र, महाविद्यालयाचा आयक्यूएसी विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उत्तमचंदजी बगडिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माननीय श्री विठ्ठलराव वसू आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांची सन्माननीय उपस्थिती होती. संवैधानिक साक्षरतेवर भर आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉक्टर बनसोड यांनी संविधानाच्या उद्देशिकेतील प्रिॲम्बल शब्दांचा सखोल अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले की आजच्या जागतिकीकरणाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लोकशाहीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तरुणांनी केवळ पदवीधर न होता संवैधानिक साक्षर होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी संविधानातील कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत यासारख्या तरतुदींचा संदर्भ देत सामाजिक न्यायाची संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत पटवून दिली. नियोजन आणि उपस्थिती कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर एम.पी. खेडेकर, डॉक्टर जे.एस. मेश्राम, डॉक्टर के. बुधवंत व श्री ओंकारपुरी यांच्यासह आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी घोडेकर हिने केले, तर उपस्थितांचे आभार कुमारी मेघा इंगळे हिने मानले. या कार्यशाळेला डॉक्टर ए.जी. वानखडे प्राध्यापक, एस.व्ही. टिकार प्राध्यापक, एस.बी. पांढरे प्राध्यापक, संदीप चुनघरे प्राध्यापक, विनोद राऊत प्राध्यापक, पूजा पाठक प्राध्यापक, राम जुनघरे प्राध्यापक, निलेश बाजड प्राध्यापक, अमरदीप साबळे प्राध्यापक, श्वेता बोंडे प्राध्यापक, विठ्ठल वाघ प्राध्यापक, डॉक्टर मनोज नरवाडे, डॉक्टर काळे प्राध्यापक, मनवा प्राध्यापक, प्रजाप्ती श्री ओंकारपुरी, श्री संतोष घोगे, श्री गोपाल कोल्हे व सूरज ऋषी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक पसायदानाने या प्रेरणादायी कार्यशाळेची सांगता करण्यात आली.